वंदे छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की। या वनभवनाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित वन विभागाचे कर्तव्यदक्ष प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डीजी, वनबल प्रमुख श्री शैलेशजी टेंभुर्णीकर, श्रीमती विश्वास मॅडम, जितेंद्र रामगावकरजी, अधीक्षक अभियंता श्री गाडेगुणे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उपवन संरक्षक कुशाग्र पाठक श्री प्रशांत खाडे, श्री दीपक मल्होत्रा, दीपेश मल्होत्रा, अरुणजी तिखे, इतर सर्व अधिकारी, वन कर्मचारी व वन विभागातील माझे सर्व वनमजूर, वनरक्षक व वन विभागाच्या पाठीशी सदिच्छा घेऊन उभे असणारे सर्व सन्माननीय नागरिक बंधू आणि भगिनींनो, खरं तर वेळेच्या अभावी आणि आपला ताडोबा उत्सवाचा कार्यक्रम असल्याने आपले प्रधान सचिव रेड्डीजी असतील किंवा टेंभुर्णीकरजी असतील, यांच्या मनोगताच्या ऐवजी प्रत्यक्ष डायरेक्ट माझं मनोगत ठेवलं। आपल्या सर्वांना आज 6 वाजता चांदा क्लब ग्राउंडवर एकत्रित व्हायचं आहे, पण ज्या उद्दिष्टासाठी आपण एकत्रित होतो ते उद्दिष्ट म्हणजे जंगल से जीवन के मंगल तक आणि वन से धन तक हे आपली उद्दिष्ट आहे। आणि त्यासाठी 60 कोटी 92 लक्ष रुपये खर्च करून या ठिकाणी एक भव्य दिव्य वनभवन, म्हणजे अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे 81,000 स्क्वेअर फीट, म्हणजे 2 एकर जागे इतकं क्षेत्रफळ बांधकामाचं असणार आहे। आणि साधारणतः 7 विविध आपल्या इमारती, विविध कार्यालय आणि त्या कार्यालयाचे सर्व कर्मचारी आता एकाच इमारतीमध्ये त्यांची काम करण्यासाठी त्यांच्या बसण्याची व्यवस्था होणार आहे। या वनभवन इमारतीचं प्रधान सचिव श्री रेड्डीजी, श्री टेंभुर्णीकर, मॅडम विश्वास रामगावकर या सर्वांच्या शुभ हाताने भूमिपूजन संपन्न झालं असं मी घोषित करतो। आणि महाराष्ट्रामध्ये ही एकमात्र जागा असणार आहे आपण जिथं वन से धन तक असा नेहमी संदेश देत होतो, पण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यात असा योगायोग आला नाही की इकडे वन कार्यालय आहे आणि तिकडे मध्यवर्ती बँकेचं धन कार्यालय आहे। आणि म्हणून वन से धन तक हे जे आपण सूत्र मांडलं त्याला यशस्वी करण्याचं काम इथं करायचं आहे। की वन संवर्धन असेल, वनाची सुरक्षा असेल, आपण या ठिकाणी ताडोबा भवनाचंही भूमिपूजन केलं। आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र असणार गडचिरोली, चंद्रपूर हे फक्त ऊर्जा केंद्रच नाही आहे, समोर थर्मल पॉवर स्टेशन आहे। महाराष्ट्राचा अंधार दूर करण्यासाठी आपण योगदान देतोच, पण गडचिरोली चंद्रपूरचं वनक्षेत्र हे महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रामध्ये अधोरेखांकित करावं इतकं महत्त्वाचं क्षेत्र आहे। आणि हा वन विभागासाठी सुवर्ण काळ असावा। आज सुदैवाने प्रधान सचिव रेड्डी सारखे अतिशय प्रामाणिक अधिकारी या विभागाचे प्रधान सचिव आहे। साधारणतः मी 30 वर्षापासून आमदार आहे, या अगोदरही मंत्री होतो, पण एखाद्या अधिकाऱ्याच्या संदर्भात
ज्या अधिकाऱ्यांनी अतिशय संयमानी विभागामध्ये आपलं योगदान दिलं, सर्वांना ऐकून घेत त्यांना मदतीचा हात दिला, हे वन विभागाचा हा सुवर्ण काळ आहे. मागच्याही टर्म मध्ये विकास खारगे सारखे प्रधान सचिव असणं, आता रेड्डी सारखे प्रधान सचिव असणं, जर आपण प्रगती केली नाही तर मग वन विभागाच्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आपले PCCF टेंभुर्णीकर हे कल्पक अधिकारी. आम्ही जेव्हा 21 तारखेला 22 जानेवारीला प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होती आणि 21 जानेवारीला ताडोब्यामध्ये आम्ही जटायू सोडायला गेलो. 10 जटायू सोडलेत आणि मनात विचार आला, कारण एक दिवस अगोदरच आम्ही महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा विचार केला होता की महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्र राज्याच्या हिताचं गौरवाचं काम करतात त्यांना आपण महाराष्ट्र भूषण देतो. पण वनाचे ही काम बरोबरीच आहे. आणि तिथं माझ्या मनात आलं, मी घोषणा केली की यापुढे आपण वनभूषण पुरस्कार दिला पाहिजे. आणि मग आनंद होतो की साधारणतः सरकारी काम 6-6 महिने थांब, काही वेळी तर 4-4 वर्ष थांब म्हणावं लागतं. पण रेड्डी साहेब आणि टेंभुर्णीकरांनी दुसऱ्या दिवशी ड्राफ्ट तयार केला आणि 5व्या दिवशी 20 लाख रुपयाचा वनभूषण पुरस्कार याचा GR निघाला. आणि फक्त GR निघाला नाही, त्याची समिती तयार झाली आणि 3 तारखेला, 3च ना, म्हणजे उद्या सायंकाळी एक पवार नावाचा अतिशय आदिवासी कुटुंबात, गरीब कुटुंबात जन्म घेतलेला, पण जे काम एखादा श्रीमंतातला श्रीमंत करू शकत नाही, यांनी मात्र चैत्राम पवार यांनी वनाची सेवा केली, गरिबीत जन्म घेतला, पण तो मनाने एवढा श्रीमंत धनवान होता की आपला समाज वनवान व्हावा यासाठी त्यांनी काम केलं. आणि पहिला पुरस्कार असे जे वनाचे सेनापती आहे त्यांना आपण देतोय आणि उद्या 20 लाख रुपयाचा पुरस्कार आपण त्यांना देतोय. मला आठवतं की 2016-17 मध्ये जेव्हा खडसेजी महसूल मंत्री होते आणि त्यानंतर त्यांचा राजीनामा झाला, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि देवेंद्रजींनी मला आणि चंद्रकांत दादांना बोलवलं आणि मला विचारलं की तुम्ही महसूल मंत्री व्हा. मी त्यांना नकार दिला, म्हणतो मी वनमंत्री आहे, माझ्यासाठी महसूल पेक्षा आनंद देणारा कोणता विषय असेल तो वन विभागाचा आहे आणि म्हणून वन विभागामध्ये आपण काम करत आलो. खरं तर लोक म्हणतात की वन विभाग म्हणजे सरकारी विभागामध्ये शेवटच्या 5 मध्ये आहे, पण मी महाराष्ट्रात हे अभिमानाने सांगू शकतो, असं समजणाऱ्या लोकांना माझ्या वन अधिकारी कर्मचाऱ्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की महाराष्ट्राचा वन विभाग हा इतर महत्वपूर्ण विभागा एवढाच महत्वाचा आहे. आज म्हणूनच आपण 2550 स्क्वेअर किलोमीटरनी आपलं ग्रीन कव्हर वाढवलं. परवा मन की बात मध्ये मोदीजींनी ताडोब्याचं नाव घेतलं, गौरव केला. पण हेही खरं आहे की जेव्हा आपल्याला एखादा गौरव पुरस्कार नावलौकिक प्राप्त होतं, यश मिळतं, तेव्हा आपल्याला एक मोठी शिक्षा असते, सजा असते. आणि ती सजा म्हणजे निरंतर अच्छा काम करणं होता है, उत्तम काम करावं लागतं. माझं वन अधिकाऱ्यांना आव्हान आहे की हे 60,92,00,000 रुपयाची अतिशय उत्तम इमारत, 60 कोटी पहिले GST आहे, साधारणतः 48,97,00,000 ती इमारत होईल. हे अतिशय काम करण्यासाठी आपल्याला आनंद देणारी इमारत असणार. आपण 2 मिनिटाची
इथं व्हिडिओ क्लिप बघितली, तुमचं उद्दिष्ट काय काम करण्याचं, एवढे प्राणी तिथं गाडेगोनेजी, भास्करवारजी आणि टांगळेजी, की तिथं गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपण ईश्वरीय सेवा करतोय. आणि माझ्या दृष्टीने वनभवन हे कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही. मंदिरात देव आहे आणि इथं देवाचं काम आहे. आणि यासाठी तुम्ही सर्व लोक उत्तम काम कराल. इथं आर्किटेक्ट किशोर चिद्दरवारजी आहे, त्यांचंही मी अभिनंदन करेल की उत्तम डिझाईन केली आहे. या ठिकाणी गाडेगोनेजी, टांगळेजी, भास्करवारजी यांनी मन लावून डिझाईन केली. इथं काही जास्तीचे पैसे नाही पाहिजे ना टांगळेजी? नाही मग आत्ताच आठवण करून द्यावं लागते. कारण काय होते, नंतर एकांतात सांगितलं तर विसरून जाते, सार्वजनिक स्वरूपात आठवणीत राहते. पण मी रेड्डी साहेबांना धन्यवाद देऊ की त्यांनी या इमारतीला मान्यता दिली. आणि मला वाटतं की इथं असणाऱ्या सीसीएफचा निवासी चांगला आहे ना, म्हणजे जो सीसीएफ येईल तो ट्रान्सफर साठी पुन्हा मंत्रालयात चक्रा मारणार नाही, बरोबर आहे ना? नाही तर चांदा से हटाओ ठाणा दो, चांदा से भेजो नाशिक भेजो, हे होणार नाही असं वाटतं. कारण या ठिकाणी आपण इतका उत्तम त्यांचंही निवासस्थान करतोय की जर सीसीएफच्या मनात जायची इच्छा झाली तरी मात्र त्यांची धर्मपत्नी इथंच राहिलं पाहिजे असा आग्रह करेल. त्याला मान्यता घेतली आहे ना, टेंडरही जागा आहे. आणि महत्वाचं म्हणजे या चंद्रपूर नागपूरहून जेव्हाही प्रवास करणारा गाडी चालक असेल त्याला ही वनभवन इमारत ही चंद्रपूरच्या दर्शनीय भागात आहे. जेव्हाही बाहेरचा पाहुणा चंद्रपूरमध्ये येईल तेव्हा वनभवनाची इमारत बघितल्यावर जेव्हाही तो वनभवन पाहिजे तेव्हाचं मन चंद्रपूरमध्ये निश्चित गुंतेल, रमेल, हा माझा विश्वास आहे. म्हणजे एखादा जर जावई शोधायला इथं आलाच तर माझा विश्वास आहे की सुंदर वन इमारत ही फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. त्यालाही वाटेल की शहर उत्तम आहे, जावई इच्छाच केला पाहिजे असा भाव निर्माण होईल. अशी सुंदर इमारत या वनभवनाची होईल. आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनाही सदिच्छा, शुभकामना. काही चांगलं व्हायचं असेल तर थोडा त्रास सहन करावा लागतो. आता बांधकाम होईल तेव्हा मग वाटते यांचंही ट्रान्सफर दुसऱ्या इमारतीत होईल. तर बांधून आपण किती 2 वर्ष की 18 महिने, मग उद्घाटनाची पत्रिका छापून टाकू. 18 महिन्यानंतर पुन्हा भेटू आपण. म्हणजे माझ्या हिशोबाने दीपावली 2025, बरोबर है ना? 18 महीने, 12 महीने में किया तो बहुत अच्छा, पण 18 महीने टाइम है तो करो आप आपके हिसाब से. पण 18 महिन्यामध्ये इमारत उभी आणि चकचकीत करा, नाही तर अर्ध काम सोडू नका. आणि मगा जसं सांगितलं तसं सोलार पॅनल, रेन हार्वेस्टिंग, उत्तम खेळती हवा आणि सोबत प्रकाश व्यवस्था, एवढ्या गोष्टी इमारतीत उत्तम करा. रेड्डी साहेब तुमच्या पाठीशी आहे, टेंभुर्णीकर साहेब आहे, विश्वास मॅडम आहे, काही चिंता करू नका. वेगाने काम पूर्णत्वास न्या. महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात, माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात, माननीय अजितदादांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची सर्वंकष प्रगतीच्या दृष्टीने हम है तैयार. आणि त्यासाठी आपल्या सर्वांना मी शुभकामना देतो. या वन इमारतीच्या माध्यमातून वन विभाग हा सर्वात उत्तम कार्य करणारा विभाग व्हावा, सर्वोत्तम विभाग व्हावा, या दृष्टीने आम्ही आज संकल्प करूया. हे फक्त भूमिपूजन नाही, हे पूजन आहे आमच्या भारत मातेचं. आज आपण सकाळी वन विभागाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. ग्रीन भारत माता, ग्रीन भारत माता हा आमचा संकल्प आहे. आज आम्ही 180 देशात पोहोचलो आहे, पण आमचं कामही पोहोचलं पाहिजे. या दृष्टीने या इमारतीमधून आम्ही सर्वजण कार्य करूया ही सदिच्छा. खूप खूप धन्यवाद.